श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत. पुण्यात 3रं विश्व मराठी साहित्य संमेलन उत्साहात. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा पुणे दौरा. डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन. डॉक्टर अनिता आणि अनिल अवचट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे सन्मान मान्यवरांना प्रदान आणि वंचित विकास आणि उदयकाळ फाउंडेशनतर्फे अभया राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात नुकतंच 3ऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिजात मराठी हीच संकल्पना देखील या संमेलनाची आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज या निमित्ताने आपण मधु मंगेश कर्णिकजींचा देखील सत्कार केलेला आहे. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री यापूर्वीच दिलेली आहे. कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र सगळ्या गोष्टी, साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तींनी निर्माण केले असं सृजनशील व्यक्तिमत्व 4थ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि आता नाबाद 93 आहेत. अशा प्रकारचे मधु मंगेश कर्णिक हे खऱ्या अर्थानं आमच्या मराठीला समृद्ध करणारे आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होतो. पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही. आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात. परवा डावोस करता झुरिचला गेलो, रात्रभर प्रवास करून आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती आणि एका चिमुरड्याने लाभले हमास भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं. एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोचवण्याचं काम तो करतोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रमाण भाषेचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात हे विश्व मराठी संमेलन होत आहे, हा भाग्ययोग आहे. आम्ही मराठी भाषेची सेवा कार्यकर्त्याच्या भावनेतून करत आहोत, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तर मुंबई, वाशी आणि पुण्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकणात आणि पुढे परदेशात देखील हे संमेलन आयोजित केलं जावं अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. उद्घाटन सोहळ्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माझी मराठी भाषा अभिजात झाली या विषयावर परिसंवाद झाला. तसंच त्यानंतर मराठी भाषा आणि प्रसार माध्यमं या विषयावरील परिसंवादात माध्यमकर्मी सहभागी झाले होते. यानंतर निमंत्रितांचं कविसंमेलन आणि अन्य देशातील मराठी जनांचा सहभाग असलेला मराठीचा झेंडा अटके पार हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी उद्योजकांसाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठीचे आनंद गानू यांनी सहभाग घेतला. विश्व मराठी संमेलनात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा आणि स्त्री साहित्य या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी सहभाग घेतला.
तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या सांगता समारंभाला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मी हिंदी चित्रपटात काम करीत असलो तरी माझी स्वप्न मराठीत आहेत. मराठी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मराठीचं प्रेम कमी होणार नाही, असं अभिनेते रितेश देशमुख यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितलं. मराठी भाषेविषयी आपल्या सर्वांना प्रेम, आदर आणि अभिमान असायला हवा, असे उद्गार अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले. यावेळी बोलताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, 4 ऑक्टोबरला आपलं मराठी भाषे संदर्भातलं एक स्वप्न पूर्ण झालं आणि गेली कित्येक वर्ष ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी, मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एक फार मोठी चळवळ उभी केली होती. त्याला यश आलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली भाषा देखील ही 2000 वर्षापूर्वीची होती, 1500 वर्षापूर्वीची होती, 1800 वर्षापूर्वीची होती, हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक सांघिक निर्णय घेतला की आता विश्व मराठी संमेलन, ज्या विद्यापीठाची, पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली, त्या पुण्यनगरीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व संमेलन व्हावं, ही देखील आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली आणि आज मोठ्या पद्धतीनं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये होतंय. विशेषतः पुणेकरांना मी धन्यवाद देतो की मराठी भाषेच्या विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी हा सगळ्या पुणेकरांनी उचलून धरला आणि स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं गेले 8 दिवस पुण्यातल्या मराठीच्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. युवा पिढीची आता जबाबदारी आहे की मराठी भाषा आहे तशी टिकवणं, मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल तर आक्रमक पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं, ही जबाबदारी युवा पिढीनं हातामध्ये घेतली पाहिजे. आणि त्यांनी या सगळ्या ज्यांनी मराठी लिहिली, ज्यांनी मराठी वाढवली, त्या सगळ्यांचा आदर्श भविष्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे. दक्षिणेकडील राज्यातील नेते मंडळी, अभिनेते, साहित्यिक हे त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. अशाच पद्धतीनं राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे. जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात. जशी इतर देशांमधली माणसं आहेत, ते आपल्या देशाशी, आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात, तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. अरे की स्वतःच्या भाषेशी केवढे प्रामाणिक आहेत, आपल्या देशात आहेत की. आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान, भारत जो काय आहे हा 1947 साली झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणं झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागात लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची. मग काय करायचं? माणसाचं जे अस्तित्व असतं किंवा एखाद्या भाषेचं, त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना, ते त्या जमिनीवरती असतं. आज आपण साहित्य संमेलन भरवतोय, आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय, पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे, मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे. दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हानं या संकल्पनेवर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि 73व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. यावेळी दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश रेड्डी, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ, महासंचालक प्रतीक किशोर, डीआरडीओ संचालक डॉक्टर ए पी दास, अंकाती राजू, एम व्ही रमेश कुमार यावेळी उपस्थित होते. हवाई क्षेत्रात भारतानं नेत्रदीपक भरारी घेतली असून प्रादेशिक हवाई वाहतुकीसाठी संपूर्ण भारतीय बनावटीची विमानं तयार करण्यासाठी मंत्रालय कार्यरत आहे. हे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरेल असा विश्वास राममोहन नायडू यांनी व्यक्त केला.
आगामी काळात मोठ्या शहरातील हवाई वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एअर टॅक्सी सर्व्हिससारखी अत्याधुनिक यंत्रणा सुरू करणार असल्याचं ते म्हणाले. भारताकडे ड्रोन निर्मितीचं कौशल्य आणि क्षमता असून सध्या 29,000 ड्रोन आहेत. 2047 पर्यंत ही संख्या 30 लाखांपर्यंत जाईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. युवा स्टार्टअप उद्योगांनी ड्रोन उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं. पिंपरी इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या पुढाकारानं 8व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्ली इथल्या ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड इथल्या इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्यानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देणार आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री आणि या संमेलनाचे उद्घाटक प्रतापराव जाधव यांनी केलं. सर्व गुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचं जाळं उभारण्यात येणार असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी नमूद केलं. पर्यावरण संरक्षण गतिविधी, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, विविध महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था यांनी संयुक्तपणे प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-यंत्रण 2025 हे ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान आयोजित केलं होतं. या मोहिमेत प्रामुख्यानं निवासी गृहरचना, व्यावसायिक ठिकाणं, मंडळं, मंदिरं आणि शाळांनी सहभाग घेतला. याविषयी अधिक माहिती दिली या प्रकल्पाचे समन्वयक सागर नाझरकर यांनी. ई कचऱ्याचं सामूहिकरित्या संकलन आणि त्याचं योग्य विल्हेवाट लावणं या विषयाची एक मोहीम गेल्या 3 वर्षांपासून घेतो आहोत. या वर्षी आम्ही 204 संकलन केंद्र, 200चा संकल्प होता आणि 4 केंद्र अतिरिक्त लावले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते, वस्ती रचना विषयाचा विभाग आणि पर्यावरण संरक्षण गती या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. सकाळी 9 ते दुपारी 1 अशा 4 तासामध्ये हे संकलन झालेलं आहे. आता या सगळ्या संकलित साहित्याचं वर्गीकरण, ज्यातनं साहित्य जे दुरुस्त होण्यासारखं आहे ते दुरुस्त होईल आणि उर्वरित सर्व साहित्य त्यातील दुरुस्त झालेलं हे गरजू व्यक्ती, संस्था यांना दान केलं जाईल. जे साहित्य दुरुस्त होणार नाही ते शासनाच्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट स्क्रॅपिंग पॉलिसीप्रमाणे वैधानिक आणि शास्त्रीय पद्धतीनं, पर्यावरणपूरक पद्धतीनं ऑथराइज स्क्रॅपर जे असतात त्यांना ते दिलं जाईल आणि राष्ट्रीय संपत्तीमध्ये या सगळ्याचं योगदान राहील. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉक्टर अनिता अवचट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणारा डॉक्टर अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार पुण्यातील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर या संस्थेला, तर डॉक्टर अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार माउथ आर्टिस्ट म्हणजेच तोंडानं चित्र काढणारे मृदुल घोष यांना ज्येष्ठ चित्रकार अनवर हुसेन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. धडधाकट आयुष्य जगत असताना अचानक आलेलं अपंगत्व हे उर्वरित आयुष्य पुढे एक आव्हान निर्माण करीत असतं. हे आव्हान सकारात्मकतेनं स्वीकारून सृजनाच्या वाटा निर्माण करणाऱ्यांच्या यशोगाथा तरुणांसमोर येणं आवश्यक आहे, असं मत चित्रकार अनवर यांनी व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला. तसंच मुक्तांगणच्या आनंद यात्रेचं प्रकाशनही करण्यात आलं. वंचित विकास आणि उदयकाळ फाउंडेशन यांनी संयुक्तपणे अभया अभियानांतर्गत 2 दिवसीय अभया राज्यस्तरीय परिषदेचं नुकतंच आयोजन केलं होतं. या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. देशभरात महिला अत्याचाराच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग, कौटुंबिक न्यायालयात लाखो तक्रारी प्रलंबित आहेत. 50 ते 60% तक्रारी कौटुंबिक वादाच्या असून या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं देशभर महिला आयोग आपल्या दारी हे अभियान हाती घेतलं आहे. विभागवार सुनावण्या घेऊन या तक्रारींचं निराकरण केलं जात आहे, असं प्रतिपादन रहाटकर यांनी केलं. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन केलं होतं नितीन जळूकर, सीमा चोरडिया, शिवराज सणस, निकिता देशमुख आणि योगेश रांगणेकर यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.